2022 साली रिषभ शेट्टी या दिग्दर्शकाचा कांतारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्याने लोकप्रियतेचा नवीन उच्चांक गाठला. केवळ भारतच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा सिनेमा मैलाचा दगड ठरला. भूताकोला, पंजुर्ली देवता यांच्या विश्वामध्ये रसिकांना घेऊन जाणाऱ्या या सिनेमाने परंपरेचं, लोककथांचं एक समृद्ध विश्व आपल्यासमोर उभं केलं. या सिनेमाचा प्रिक्वल कांतारा अ लेजंड प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. भूताकोला या परंपरेविषयी आणि तुळू संस्कृतीच्या अनेक मान्यतांविषयी या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलंय. या चित्रपटांमध्ये केवळ परंपरा आणि दैवी शक्तींविषयी गोष्टी सांगण्यात आल्या आहेत असं नाही. या परंपरा कर्नाटकातील लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. याच लोकसंस्कृतीचा एक महत्वाचा घटक म्हणजे पंजुर्ली आणि गुलिगा देवता. या दोन देवतांमध्ये नेमका फरक काय आहे? भूताकोला या पूजनाचे वेगवेगळे प्रकार नेमके कुठले आहेत? या आणि अशा अनेक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल औभाड आणि कॅमेरावर आहे रिद्धेश कदम. महा MTV मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पंजुर्ली देवतेची कथा आपण जाणून घेऊया. दक्षिण भारतामध्ये आणि त्यातही विशेषतः कर्नाटक आणि केरळ प्रांतात ही वराहमुखी देवता पूजली जाते. इथली लोक जमिनीच्या, शेतीच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी पंजुर्ली देवतेची पूजा करतात. भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी वराह हा त्यांचा तिसरा अवतार मानला जातो. सत्ययुगातील अवतार असलेल्या वराहाबद्दल काही पौराणिक मान्यता आहेत. वराह अवताराशी संबंधित आपल्याला विष्णू पुराण, स्कंद पुराण, भागवत पुराण आणि ऋग्वेदामध्ये माहिती मिळते. एका पौराणिक कथेनुसार एका वराह देवतेला 5 पुत्र होते. त्यातील एक नवजात शिशु त्याच्या कुटुंबापासून दूर गेला. भुकेने व्याकुळ झालेला हा कोवळा जीव अण्णा वाचून तडफडत होता. अशा वेळी माता पार्वतीने या जीवाला वाचवलं आणि कैलास पर्वतावर ते या शिशुला घेऊन आल्या. वराह पुत्र मोठा झाला. त्याच्या शरीराने 11 रूप धारण केलं. कालांतराने पृथ्वी तलावर येऊन त्याने पिकांचा नाश करायला सुरुवात केली. यामुळे जगभरात हळूहळू अन्नाची टंचाई वाढू लागली. लोक भुकेपायी मरू लागली. हे सगळं पाहून भगवान शंकराने या वराहाचा वध करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट जेव्हा माता पार्वती यांना कळली तेव्हा त्यांनी मध्यस्थी केली. माता पार्वतीच्या विनंतीला प्रतिसाद देत भगवान शंकरांनी या वराहाला पृथ्वीवर जाण्याची आणि मानवांचं व त्यांच्या पिकांचं रक्षण करण्याची आज्ञा दिली. तेव्हापासून पृथ्वीवर पंजुर्ली ही देवता लोकरक्षणासाठी सज्ज आहे. इसवी सन पूर्व 7व्या शतकापासून दक्षिण भारताच्या तुळुनाडू प्रांतामध्ये पंजुर्ली या देवतेची पूजा केली जाते. पंजुर्लीची पूजा हा भूताकोला या पारंपरिक विधीचा एक भाग आहे. भूताकोला हा द्रविड लोकधर्मातील नृत्याचा प्रकार आहे. ही एक अशी आध्यात्मिक प्रथा आहे जिथे माणसाच्या चेतनेच्या बदललेल्या अवस्थांद्वारे भौतिकतेच्या पलीकडे असलेल्या जगाशी संवाद साधला जातो. कोला हा शब्द एकाच आत्म्याच्या पूजेसाठी वापरला जातो, तर नेम ही संज्ञा अनेक आत्म्यांच्या पूजनासाठी वापरली जाते. हिवाळ्याच्या हंगामात भूताकोलाचा उत्सव साजरा केला जातो. पंजुर्ली देवतेला प्रसन्न करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची वेशभूषा आणि मुखवटा वापरला जातो. अंगावरती वेगवेगळ्या रंगांचे अलंकार चढवले जातात आणि पुराणांच्या गीतांमधून पूजेला सुरुवात होते. यावेळी नर्तक पंजुर्लीचं रूप धारण करून लोकांच्या समस्या सोडवतात. भूताकोला या विधीतील एक दैव म्हणजे पंजुर्ली. या व्यतिरिक्त कोरगज्जा, बोबरिया, गुलिगा, कोट्टी आणि चेन्नैया या देवतांची सुद्धा पूजा केली जाते. गुलिगा या देवतेमागे सुद्धा अशीच एक लोककथा प्रचलित आहे. गुलिगाचा जन्म सापाच्या पोटातून झाला. त्याच्या अतृप्त भुकेपायी त्याने सूर्याला सुद्धा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर भगवान विष्णूंनी जेव्हा आपली करंगळी त्याला दिली तेव्हाच त्याची भूक शांत झाली. गुलिगाला पृथ्वीवर पाठवण्यात आलं आणि क्षेत्रपाल म्हणून देवतांनी त्याची नियुक्ती केली अशी मान्यता आहे. पंजुर्ली आणि गुलिगा देवतांच्या कथा म्हणजे केवळ दैवी शक्तींच्या, परंपरेच्या गोष्टी नाहीत. हा एक संस्कृतीचा, समाजमनाचा वारसा आहे. एक असा वारसा जो पिढ्यानपिढ्या इथल्या मातीमध्ये रुजला आहे. कलाकृतीच्या माध्यमातून ज्यावेळेस पुराणांचं हे रूप सर्जनातून प्रकट होतं तेव्हा ती कलाकृती प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करते, ती कायमचीच. लोकदेवतेची पुराणातील ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कांतारा सिनेमा बघितल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला, साहित्य, संस्कृती संबंधित बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.